नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. त्या 12वीच्या इतिहास या विषयाच्या संदर्भातील शिपाली हा जो प्रश्न आहे, त्यामध्ये यावर्षी 2026 मध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. त्यामुळं इम्पॉर्टंट जे काही आपले प्रश्न आहेत ना, त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहेत आणि सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, की तुम्ही जो अभ्यास करताय ना, त्या अभ्यासामध्ये मी जे आता प्रश्न देतोय, त्याची माहिती प्रथम घ्या किंवा तो प्रश्न प्रथम अभ्यासा. त्याचे सगळे प्रश्न अभ्यासून झाले, मग तुम्हाला इतर महत्त्वाचे वाटणारे प्रश्न अभ्यासाला घ्या. जेणेकरून इम्पॉर्टंट कोणते आहे ना, ते मी शोधून देतोय. त्याच्या व्यतिरिक्तही येतील, पण माझी सुरुवातीपासूनची अशी अ, विचार किंवा थिंकिंग आहे, की तुम्हाला मी दिलेले जे प्रश्न आहेत ना, त्याच्यातले जेवढे सोडवायचे असं उदाहरणार्थ 5 प्रश्न दिले तर 3 सोडवायचे. आपण दिलेल्या प्रश्नातले 3 याने अपेक्षित आहे, असं विचार करून मी ते क्वेश्चन दिले. आणि 2 वेगळे पडतील, त्याच्यात नसणार आहे ते. कारण नवीन प्रश्न इन्क्लूड होतात दरवर्षी. असं काही नाही, की सगळे जुने प्रश्न येतील वगैरे असे नवीन प्रश्न येतात. मी त्या नवीन प्रश्नांवरती भर देत नाही. पण काही प्रश्न तर आपल्याला आधीच गेस करता येतील. इव्हन ते आपल्याला सोडवता येतील तेवढे जरी असेल तरी बेस्ट आहे. 3 पैकी 2 जरी आले तरी आपलं काम भरपूर चांगलं झालं असं म्हणता येतं. कारण आपली तयारी झाली त्याची. त्यासाठी मित्रांनो प्रथम हे इम्पोर्टंट सांगितलेले अभ्यास आणि नंतर तुम्हाला अजून इम्पोर्टंट वाटत असेल तर त्यांचाही अभ्यास करा. इथं 2 थिंकिंग परत विचारात घ्या. तुम्हाला फक्त पास होण्यापुरता अभ्यास करायचा आहे का? मग एवढेच प्रश्न करा. मार्क चांगले मिळवायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी ह्याच प्रश्नांवरती डिपेंड राहू नका. कारण आपण देतोय ते इम्पोर्टंट अभ्यास कोणता करावा आहे याच्यासाठी, विद्यार्थी पास व्हावेत याच्यासाठी. चांगले मार्क मिळवायचे आहेत, बेस्ट अभ्यास करा. सर्व अभ्यास तुमचा असला पाहिजे. मी एक प्रकरण अभ्यासणार मला चांगले मार्क मिळाले पाहिजे असं होईल का? नाही होणार. म्हणून तर अभ्यास करायचा. चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात महत्त्वाच्या प्रश्नांना, कारण ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पहिला टिप या ठिकाणी राणीचा जाहीरनामा. 2 सत्यशोधक समाज. हे समाज जे आहेत ना, ते समाज करून ठेवा. याच्यातला कुठलातरी एक समाज टिपेमध्ये विचारला जातो. आर्य समाज, प्रार्थना समाज पण आहे. त्यानंतर टपाल खाते. याच्यात देखील 1-2 टपाल खात्यावरती प्रश्न आहेत. जसं स्पीड पोस्ट आहे, टपाल खाते आहे. त्याचीही तुम्हाला टिप तयार होते. बांडुंग परिषद आहेत आपल्या पुस्तकात किती आहेत माहीत नाही मला. पण एक बांडुंगचा प्रश्न खूप वेळा विचारला. सो त्यावेळेस मी याच्यावर फोकस केला आहे. युरोपातील धर्मयुद्धे महत्त्वाचे आहेत. आता जसे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे युद्धांवरती प्रश्न येऊ शकतो. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, युद्ध अभ्यासाला घेतली तर ते एकाच वेळी अभ्यासा म्हणजे याचं त्याचं कंपॅरिझन करून लक्षात राहतात प्रश्न. फ्रेंच आणि मराठा संबंध, भारतीय सरकारचे युवक धोरण, नंतर 1942 भारत छोडो जे आंदोलन झालं त्याविषयीची टिप, पोर्तुगीजांची युद्धनीती कशी होती, राजर्षी शाहू महाराजांचे धोरण किंवा ओन्ली राजर्षी शाहू महाराज असा पण प्रश्न विचारता येतो. त्यानंतर आझाद हिंद सेना, आफ्रिकेतील जर्मन वसाहती, नंतर जर प्रश्न पाहिला आपण तर त्यामध्ये ब्रिटिश वखार, लिप्ततावाद टीप आहे महत्त्वाची. नंतर सरकार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, खेलो इंडिया हे आता सुरू आहेत काही कार्यक्रम याच्यातले. अर्थात हवालवाद ही धोरणं आहेत. निर्वसाहतीकरण, भारतातलं निर्वसाहतीकरण चे प्रश्न घटक तोच आहे, पण तो वेगळ्या अर्थाने पण विचारला जातो. पोलिओ निर्मूलन, नंतर स्पीड पोस्ट आताच म्हणलं त्या तुम्हाला तसेही प्रश्न पाहायला मिळतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश वकार हा ते सेमच आहे. नाव बदलून तुम्हाला त्याच्याविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर बोस्टन टी पार्टी, त्यानंतर प्रार्थना समाज आणि गाटा मारू. हे काही महत्त्वाच्या टिपा आहेत. तर या टिपांवरती फोकस करा. याच्यातल्या टिपा
प्रथम अभ्यास आणि नंतर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटणाऱ्या इतर टिपांचा अभ्यास करा. चला अ, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. मित्रांनो पहा आता आज आणि उद्याचा जो दिवस आपल्याकडे आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न आज दिवसभरामध्ये सतत याच्यावरती व्हिडिओ अपलोड होत राहतील. जो व्हिडिओ अपलोड झाला आहे त्याचा अभ्यास करा. तोपर्यंत दुसरा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. फास्टमध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले होते. त्यानंतर आता हेही व्हिडिओ अपलोड होत आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.